काय नाही, छाटछूट विकास झालेला आहे. दादा तुमचं नाव काय? आनंद मार्तम बोराळे. तुमच्या गावात काय काय विकास कामं झाली? वाडी म्हणजे जे काही सर्व जे विकास झालेला आहे तो दादांनी आणि साहेबांनीच केलेला आहे. दादांनी आणि साहेबांनी विकास केला आहे. दादा म्हणजे शिवाजीराव दादा आणि वळसे पाटील त्या साहेबांनी केले आणि त्यांच्या माध्यमातून कैलास बुवा असतील बाकीचे काही असतील त्यांनी त्यांच्या माध्यमातून झालेला विकास. विरोधकांकडून काही विकास झालाय का? त्याच्यावर काय नाही, छाटछूट विकास झालेला आहे. आणि महत्वाची जी विकासाची कामं झाली त्यांनी ते पुस्तकं छापलेली आहेत. ते सर्व ग्रामस्थांना यांना मतदार सर्वांना माहीत झाले का ती सगळी फोटो कामं त्यांनी आपल्या पुस्तकात छापलेली आहेत म्हणून. तुमच्या गावात एवढे विकास कामं झालेत तरी लोक साहेबांवरती नाराज का आहेत? नाही, साहेबांना नाराज अजिबात नाही. साहेबांमार्फत काही काही कामं झाली सांगता येईल? साहेबांनी म्हणजे जेवढी आमच्या वाडीमध्ये जी सगळा डोळ्यासमोर ती सर्वच कामं साहेबांनी केलेली आहेत. म्हणजे याच्यापासून म्हणजे वनमाला मंगल कार्यालयापासून ते मंदिरापर्यंत सर्व कामं ही साहेबांनीच केलेली, साहेबांच्या माध्यमातून झालेली आहेत. पण विधानसभेला या ठिकाणी मतदान का नाही झालं साहेबांना? झालं की भरपूर झालं आमच्या इथे. 80% मतदान झाले. 80% साहेबांना मतदान झाले. आमदारकीला पण आणि आमदारकीला पण. असंच मतदान जेडपीला होईल का? होणार 100%. दादांनी मागच्या टर्मला देवीदास दरेकरला निवडून दिलं. त्या टायमिंगला दादांच्या मार्फत बरीच शासकीय कामं झाली. पण त्याच्यामध्ये दादांचा कुठेही नाम उल्लेख येत नाही. यावरती काय सांगणार तुम्ही? आता ती पुस्तकं त्यांनी छापली, ती आता पुस्तके आम्हाला पाहिल्यानंतर आमच्या लक्षात आलं. त्यामुळे आता काही बोलू शकत नाही मी. साहेब ही कामं त्यांची नाहीच आहेत, कुठंच काम नाही अजिबात. सर्वसामान्य जनतेला आता समजायला लागले विकास कामं कोणामुळे झाले. पुस्तकी पाहिल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं ही कामं झाल्यात कोणी आणि केल्यात कोणी आणि छापतोय कोणी म्हणजे आहेत ते मतदान त्यांच्या मतदार त्यांना लक्षात आलेले आहे. त्यामुळे ते पुस्तकीमुळे भरपूर काही त्यांच्या मला असं म्हणायचं की पुस्तकातलं काम खोटं आहे. खोटं आहे, संपूर्ण खोटं आहे. मग ते काम कोणी केलं? हे आता बघा म्हणजे साहेबांनी म्हणजे वळसे पाटील साहेबांनी अजितदादांनी कैलास बुवा असतील जी ती म्हणजे होती आमची पंचायत समितीला सभापती वगैरे म्हणजे या सर्व माध्यमातून ही सर्व कामं झाली होती आमची. राष्ट्रवादीच्या उमेदवारांना तुमचा पूर्णपणे पाठिंबा राहणार का तुमच्या गावचा? हो.